आम्हाला सगळ्यांना आहे। आणि यापुढची बातमी आहे राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत आणि सर्वाधिक लोकप्रिय राहिलेल्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भातली। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्ज पडताळणीमध्ये तब्बल 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। या अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारनं तब्बल 21,000 कोटी रुपये गमावलेत। 20 महिने 71 लाख अपात्र लाडक्या बहिणी या सरकारी योजनेच्या लाभार्थी होत्या अशी माहिती समोर येते। आजवर 1,90,00,000 लाभार्थींकडनं ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। दरम्यान लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला आता 30 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे। तर लाडकी बहीण योजना अगदी सुरुवातीपासूनच विरोधकांच्या निशाण्यावर आहे आणि आता जेव्हा बोगस लाभार्थ्यांची संख्या आणि सरकारचं झालेलं नुकसान त्याची आकडेवारी समोर आली आहे, तेव्हा या योजनेवरनं विरोधकांनी टीकेची तीव्रता तीव्र केलेली आहे। 29ला 2021 देणार, पुन्हा लाडक्या बहिणींची मतं मिळवणार, पुन्हा मला करोडोच्या महिला लाखांवर आणणार। हे निवडणूक जिंकण्याचं तंत्र झालेलं आहे। फक्त माझ्या माता भगिनींना सांगणं आहे की त्या 1500 21वर खुश नका होऊ। सिलेंडर कितीवर गेला बघा। लाडकी बहीण योजनेचा फायदा दिला होता 71, त्याच्यापैकी 71 लाख भगिनी आता गळालेल्या आहे, म्हणजे गाळलेल्या आहे। आणि ह्या गाळलेल्या मला असं वाटतं त्याच्यातून हा 21,000 कोटीचा आकडा आला असावा। सरकार या योजनेतून बहिणींची फसवणूक करते। मग सरकारने मतासाठी जो येईल त्याला मंजूर केलं होतं त्याच वेळेस। त्याच्या पात्रतेच्या अटी ठरलेल्या असतानाही त्या न तपासता सरकारने सगळं सरसकट मंजूर केलं। मतदान झालं ते विसरले त्यांना। जे अधिकारी या अशा फाईल्स मंजूर करणारे असतील त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांच्यावर कडून वसूल केलं पाहिजे। मग 71 लाख बहिणींना तुम्ही ज्या ठिकाणी आता अपात्र केलेलं आहे, ह्याच्या पूर्वी जे पैसे वाटले होते त्याची वसुली आता कोणाकडून करणार? ते राज्य सरकारच्या जनतेचे पैसे आपण फक्त मतासाठी जर वापरले असतील आणि तशा प्रकारचं वाटप केलं असेल तर ते पैसे वसूल आता त्या खात्याकडून करणं गरजेचं आहे। आणि यानंतर आपण आढावा घेणार आहोत युद्धाच्या बातम्यांसंदर्भातल्या। एकीकडे युद्ध कधी संपणार याची जगभरामध्ये प्रतीक्षा असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन केलं आणि